श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. आवळा नवमी, ज्याला आपण अक्षय नवमी असेही म्हणतो, हा एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. अनेक जण विचारत आहे की यंदा आवळा नवमी कधी आहे, 30 ऑक्टोबरला की 31 ऑक्टोबरला. तर आज या व्हिडिओमध्ये आपण हिंदू पंचांगानुसार संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर गुरुजी पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेला एक खास उपायही सांगणार आहोत, जो या दिवशी जर केला तर वर्षभर तुमच्या घरातील धनधान्याचे भांडार भरलेले राहते. तो उपाय कसा करायचा सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे कोणतीही उपयुक्त माहिती तुमच्याकडून चुकणार नाही. आवळा नवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या झाडाची विशेष पूजा अर्चना केली जाते. असे मानले जाते की या दिवशी आवळ्याच्या झाडात श्रीहरीचे स्वतःचे वास्तव्य असते आणि या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फल देणारे ठरते. आवळा नवमी ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरी केली जाते. यंदा या तिथीबाबत थोडा गोंधळ आहे, कारण काही कॅलेंडरमध्ये 30 ऑक्टोबर दाखवले आहे तर काही ठिकाणी 31 ऑक्टोबर. मात्र हिंदू पंचांगानुसार पाहिले तर कार्तिक शुक्ल नवमी तिथी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:07 सुरू होईल आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:04 पर्यंत राहील. त्यामुळे उदय तिथीप्रमाणे आवळा नवमी 31 ऑक्टोबरला 2025 रोजी साजरी केली जाईल. आता पाहूया पूजा करण्याचा शुभ मुहूर्त. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:37 तर 10:04 पर्यंत ही वेळ सर्वात शुभ मानला गेला आहे. या 3 ते 3.5 तासांच्या कालावधीत तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली बसून पूजा अर्चना करावी. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यानंतर भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा उच्चार शुद्ध मनाने करावा. पूजेच्या नंतर तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन किंवा प्रसाद ग्रहण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. आता जाणून घेऊया पंडित प्रदीप मिश्राजींनी सांगितलेला खास उपाय. या दिवशी संपूर्ण पूजन केल्यानंतर तुम्ही आवळ्याच्या झाडावर रोली किंवा हळदीने एक सुंदर स्वास्तिकाने चिन्ह बनवावे. नंतर त्या झाडाखाली एक लांब बातीचा दिवा प्रज्वलित करावा. दिवा लावल्यानंतर झाडावर जे सुकलेले आवळ्याचे साल असते, जे हलक्या स्पर्शाने खाली पडते, ते घ्यावे. ते साल तुम्ही तुमच्या झोळीमध्ये किंवा रुमालात टाकावे. पुरुषांनी रुमालात ठेवावे आणि महिलांनी आपल्या पल्लू किंवा ओढणीच्या झोळीत टाकावे. हे साल झाडावरून खाली घेताना आपल्या हाताची सर्वात छोटी बोटं वापरावी. त्यावेळी भगवान विष्णूचेही ध्यान करून प्रार्थना करावी. हे प्रभू, ही आवळ्याची साल मी माझ्या घरी घेऊन चालले आहे. ही साल लक्ष्मी मातेची आणि तुमच्या कृपेचे वाहक ठरो. आमच्या घरात सुख समृद्धी आणि धनवृद्धी आणो. हे साल घरी आणल्यानंतर लाल कपडे लपेटून ठेवावे आणि ते तुमच्या तिजोरीत, व्यापाराच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही धन ठेवता तिथे ठेवावे. असे केल्याने वर्षभर घरातील संपत्ती वाढत जाते, कर्जमुक्ती मिळते आणि जीवनात उन्नतीचे द्वार खुले होते. ज्या क्षेत्रात प्रयत्न कराल तिथे यश तुमच्याकडे निश्चित येते. भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर आम्ही पुन्हा तुमच्या व्हिडिओत तुम्हाला शोधत फिरू.